हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता चांगलीच रंगात आलेली आहे आणि यावेळच्या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप या सगळ्यांनीच स्वबळावरती आपापली ताकद आजमावण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं 30 वर्षाची महायुती फुटली, दुभंगली आणि 15 वर्षाची आघाडी सुद्धा विस्कटली. या पार्श्वभूमीवरती निवडणुकीच्या ऐन तोंडावरती अनेक स्थित्यंतर होत आहेत. राजकीय समीकरणं बदलत आहेत. काही पक्षांना उमेदवार शोधावे लागत आहेत, तर काही जणांना नाराजीचा फटका बसतोय. एका पक्षातून दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचं प्रमाण तर प्रचंड वाढलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आत्ताच्या या निवडणुकीमध्ये एकूण काय समीकरणं असतील आणि निवडणुकीनंतरचं महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं असेल याबद्दल मला चर्चा करायची आहे, जाणून घ्यायचे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आले आहेत दैनिक सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार, त्यांचं स्वागत. त्याचबरोबर दैनिक लोकमतचे संपादक आदरणीय वसंत भोसले सर, त्यांचंही स्वागत. श्रीरामजी, पहिल्यांदा मला तुम्हालाच विचारायचं आहे की ज्या पद्धतीनं सुरुवात आपण आता जो विषय बोललो की ऐन निवडणुकीच्या तोंडावरती महायुती पण फुटली आणि इकडं आघाडी पण फुटली, काय कारण असावं? आणि निवडणुकीच्या अगदी म्हणजे अर्ज भरण्याचे शेवटचे 2 दिवस उरले असताना हा निर्णय जाहीर झाला. त्याच्यात अशी एक आणखीन मेख आहे की पहिल्यांदा महायुती फुटली, भाजपानं पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं आणि त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासामध्ये राष्ट्रवादीनं आघाडीमधून बाहेर पडतोय सांगितलं. याच्या मागचे काही अंडरकरंट्स जे बोलले जात आहेत त्याच्यामध्ये कितपत तथ्य असेल? नाही, अंडरकरंट्सचा विषय आपण थोडा नंतर बोलू, पण ही युती आणि आघाडी टिकणार नव्हती हे गेले काही महिने दिसत होतं. आणि मुळामध्ये युती किंवा आघाडी याचं वळून काहीही कोणी सांगत असलं, म्हणजे धर्मनिरपेक्षतेच्या तत्वासाठी एकत्र आलो आहे किंवा तिकडं हिंदुत्वासाठी एकत्र आलो आहे, तर हे काही खूप मोठं वास्तव नव्हतं. तो एक धागा झळ असेल दोन्ही बाजूला, पण त्यासाठी ते एकत्र आले आणि त्यासाठी एकत्र नांदत होते हे खोटं आहे. म्हणजे हे काय लोकांची फसवणूक आहे. आणि अशी म्हणजे ही फसवणूक गेले 30 वर्ष आणि गेले 15 वर्ष चालूच होती. हां, ही फसवणूक दीर्घकाळ करता येते विचारसरणीच्या नावानं. असा अनेक राज्यात झालेला आहे, देशामध्ये पण झालेला आहे. मुद्दा असा आहे की एकमेकाला किती काळ फसवायचं याचं एक लिमिट असते आणि ते लिमिट दोघांनी पण ओलांडलं होतं. 25 वर्ष युतीनं एकमेकाला किती फसवायचं, कारण शेवटी दोघांनाही पक्ष वाढवायचा होता. असा हिंदुत्वाचा धागा असता तर 85ला एकत्र लढले आणि लगेच विधानसभेला भाजपनं शिवसेनेला का सोडून दिलं, शरद पवारांच्या पुलतमध्ये भाजप का सहभागी झाली, हे असे अनेक प्रश्न दोन्ही बाजूला विचारता येतील. तसेच आघाडीला पण विचारता येणं शक्य आहे. त्यामुळे हिंदुत्व आणि धर्मनिरपेक्षता असलं काही हे यात काही फार मोठं तथ्य नाही. राजकीय अजेंडा काही प्रमाणात विचारसरणी दोन्ही बाजूला आहे हे वास्तव आहे, हे काही नाकारायचं कारण नाही. पण त्यासाठी ते एकत्र होते आणि त्यासाठी लोकांना आवाहन करत होते हे झूट आहे. खरं एवढंच होतं की सत्ता पाहिजे आणि ती सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसला स्वबळावर पाहिजे होती. त्यासाठी काँग्रेसमधून फुटून निघाले शरद पवारांनी, राष्ट्रवादी काँग्रेस काढली. पण त्यांचा तो अटेम्प्ट फसला. स्वतःच्या बळावर सत्ता मिळवता येत नाही हे सिद्ध झाल्यानंतर एकत्र आले आणि असं एकत्र येऊनच सत्ता टिकवता येते असं 15 वर्ष त्यांना जाणवलं, म्हणून ते एकत्र आले. आता असं लक्षात आलंय की एकत्र राहणं सुद्धा काचायला लागलं, जाचायला लागलं एकमेकाला की किती सहन करायचं. म्हणजे मुख्यमंत्री काँग्रेसचा मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना रोज अडचणीत आणेल असे डिसिजन घेतो, त्यांच्याच संस्था अडचणीत आणतो, हे रोज दिसते. रोज प्रतिमा खालावते आणि जे सांगू त्यातला कुठलाही डिसिजन होत नाही. असंच किती वेळ सहन करायचं. आणि दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री असं थेट मॅन्डेट घेऊन आले होते की मी अमुकच करणार, अमुक करणार नाही. पण म्हणजे राष्ट्रवादीनं जे काही मुख्यमंत्र्यांबद्दलची नाराजी व्यक्त केली होती त्या नाराजीतून आघाडी फुटली असं तुम्हाला म्हणायचंय की कुरघोडीच्या राजकारणानं फुटली? नाही, कुरघोडी तर आहेच. यात अजित पवारांची महत्वाकांक्षा उघड आहे. आणि दुसऱ्या बाजूला पृथ्वीराज चव्हाणांना ही आघाडी होऊ नये असं वाटत होतं. त्यांनी ते केंद्रीय नेतृत्वाला पटवून देण्यात यशस्वी ठरले. ते जवळपास 1 महिना हा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या बाजूने राहुल गांधी उभे राहिले. हे वास्तव आहे की ही आघाडी फुटली. हे काही केवळ अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाणांच्या पातळीवर झालेला निर्णय नाही आहे. त्या दोघांनाही वाटत होतं स्वतंत्र लढावं, पण ही फुटली प्रामुख्याने केंद्राच्या पातळीवर. आणि तिथं काँग्रेस पक्षाच्या काँग्रेसकडनं पण ही आघाडी फुटण्याचे संकेत मिळत असतील तर मग राष्ट्रवादीनं याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला फोडण्यामध्ये आणि राष्ट्रवादीनं जाहीर केला आम्ही बाहेर पडतोय म्हणून. मग राष्ट्रवादीनं अशा कुठल्या स्टेपची वाट बघितली की त्यावेळेला त्यांनी जाहीर केलं? भोसले सर, तुम्हाला काय वाटतं आता जे काही? नाही, त्यांचा वेळ बरोबर होती, कारण त्यांना
काँग्रेस आणि भाजप आणि शिवसेनेची आघाडी युती जी आहे ती तुटते की नाही ते पाहायचं होतं, कारण ती झाल्यानंतर नाही म्हणजेच मी असं म्हणतोय की जर युती तुटली नसती तर आघाडी राहिली असती का? राहिले असते कदाचित कंपल्सन म्हणून ते राहिलं असतं. कारण कसं आहे की आत्ताचं एकूण चित्र तुम्ही पाहिलं किंवा एक लोकांचा मूड पाहिला, विशेषतः लोकसभा निवडणुकीनंतर जे यश मिळालं भाजप आघाडीला सगळीकडे, ते पाहिल्यानंतर एक वातावरण होतं की परत तोच निकाल रिपीट होईल, असा परत तोच निकाल लागेल असं एक वातावरण होतं. जे सर्वे आले ते तुम्ही पाहिल्यानंतर तसं दिसतं, लोकांचा मूडही तसा दिसत होता. आणि मगाशी श्रीराम पवारांनी जो उल्लेख केला की मुख्यमंत्र्यांनी ज्या पद्धतीनं कारभार गेल्या 4-5 वर्षात केला, कारण त्याच्याच वरती नाराजी यांनी व्यक्त केली राष्ट्रवादीने जेव्हा युती तोडली त्यावेळेला, की पूर्वीचे 3 मुख्यमंत्री जे पाहिले त्यांच्यावरच आमचं रिलेशन संबंध जे होते क्लिअर कट ठिकाणी नाव पण घेतली, विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, आणखीन अशोक चव्हाण. पण राष्ट्रवादीची सुद्धा भूमिका तशीच होती, त्यांची राजकीय भूमिका वारंवार होती, ते मुख्यमंत्री सांभाळून घ्यायचे, यांनी सांभाळून घेतला नाही. आणि मग हे मित्रपक्ष होते पण हे स्पर्धकासारखे वागत होते दोन्ही सत्तेवर असताना. आणि हे युतीच्या मध्ये सुद्धा घडलेलं आहे. युतीला सत्ता नव्हती म्हणून ते जास्त जाणवत नाही आपल्याला. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळाली त्यावेळी त्यांनी कुरघोडी केलीच आहे. मागच्या निवडणुकीला केवळ 2 जागा जास्त मिळाल्या म्हणून त्यांनी लगेच नेतृत्व त्यांच्याकडे घेतलं. किंवा भुजबळ जेव्हा फुटल्यानंतर, भुजबळ गेल्यानंतर जेव्हा संख्याबळ कमी झालं शिवसेनेचं, तुमचं संख्याबळ कमी झालंय, आम्ही मोठे आहोत म्हणून गोपीनाथ मुंडेंना विरोधी पक्षनेते केलं. म्हणजे ती संधी केव्हाही त्यांनी सोडलेली नाही. त्यांनी राजकीय कुरघोडी चालूच होती. हे 91-92 ला घडलेलं आहे. मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असताना एका प्रसंगात मनोहर जोशी बाहेर असताना ते त्यांच्या दालनात जाऊन बसले होते मुंडे. इथं पण हे ताणलेलं आहे. म्हणजे असं काय नाही की हे काय पहिल्यांदा घडत नाही. त्या कोरड्या युतीच्या काळात मी तेच म्हणतोय की हे सत्तेसाठीचं कंपल्शन म्हणून दोघं एकत्र होते, युती पण आणि आघाडी पण. आणि जेव्हा असं वाटायला लागलं की आता या कंपल्शनपेक्षा वेगळं काय, तर म्हणजे मी एक तुम्हाला एक किस्सा सांगतो किंवा एक उदाहरण आहे की ज्या वेळेला गोपीनाथ मुंडेंनी पहिल्यांदा सांगितलं की राज ठाकरेंना सोबत घेऊया, तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले की तू झेंडूबाम तुम्हालाच लागला. त्यांनी उपमा दिली की झेंडूबामची, झेंडूबाम डोकी घालवायला झेंडूबाम. तर तुम्हाला जर आमची डोकी झाली असेल तर राज ठाकरेचा झेंडूबाम तुमचा तुम्ही घ्या. वास्तव काय आहे तर सगळ्यांनाच एकमेक डोकी झाली होती. आणि त्यानंतर जर तुम्ही बघितलं मागच्या 2-2.5 वर्षापूर्वीची घटना आहे, तर सगळेजण हे नवे पर्याय शोधत होते. राज ठाकरेंना सोबत घेता येईल का, आठवलेंना त्यानंतर शिवशक्ती भीमशक्ती म्हणून एकत्र आणलं. हे सगळे पर्याय नव्यानं मागच्या 2-3 वर्षात हे चायनिंग झालं आहे. पण त्याची बीजं त्याच्या आधी 10 वर्षाला रोवली गेली होती. तर हा झेंडूबाम प्रत्येकाला पाहिजे होता. प्रत्येकाला आपला पार्टनर हा जाचत होता, काचत होता, त्याच्यापासून सुटका पाहिजे होती. घटस्फोट पाहिजेच होता, फक्त त्याला योग्य वेळ वाट बघत होती. ती योग्य वेळ आता निवडणुकीच्या तोंडावर आली नाही. पण निवडणुकीच्या तोंडावरती जेव्हा महायुती फुटली त्याच्यानंतर आघाडीनं पण अलग व्हायचा विलग व्हायचा निर्णय घेतला. आता ज्या पद्धतीनं भोसले सर म्हटले की लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही भाजपला प्रचंड मोठं यश मिळालं त्याचं सावट अजूनही या विधानसभा निवडणुकीवरती आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की ज्या वेळेला दोन्ही काँग्रेस राजकीयदृष्ट्या अडचणीत आहेत असं चित्र तयार झालेलं असताना युती फुटली म्हणून आघाडीनं फोडून आपल्याच हातानं आपल्या पायावर कुऱ्हाड म्हणून घेतली का? नाही, दोन्हीकडे कसं झालंय की युती आणि आघाडीमध्ये दोन्हीकडे सुद्धा एक साचले पण म्हणतो ना तशा पद्धत चालू होतं. प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवायचा आहे आणि स्वतंत्रपणे जाणं हे जास्त अधिक आवश्यक वाटत होतं. कारण कसं आहे, आघाडी आणि तुम्ही आजपर्यंत आपला इतिहास पाहिला, एखाद दुसरं उदाहरण पश्चिम बंगालचं सोडलं, केरळमधलं सोडलं, तर बाकीच्या ठिकाणी आघाडी किंवा युतीचं सरकार चालवत असताना प्रचंड अडचणी आलेल्या आहेत. आणि ते येतात, कारण ते कंपल्शन असतात. कारण प्रत्येकाची ताकद कमी असली तरी सुद्धा सरकारला आवश्यक असतं. जसं DMKने गेल्या वेळेला त्रास दिला, मागे जयललितांनी पाठिंबा काढून घेतला तेव्हा मध्यावधी निवडणुका झाल्या होत्या, ममताने त्रास दिला होता. असं प्रत्येक वेळा घडत आलेलं आहे आघाडीच्या ह्याच्यामध्ये. किंवा बिहारमधलं नितीश कुमार आणि भाजपचं जे वादन झालं त्याच्यातून तिथे सुद्धा झालेलं आहे. त्यामुळं पक्ष वाढवण्यासाठी असेल किंवा सरकार चालवण्यासाठी असेल, त्यातल्या ज्या अडचणी येतात त्यावेळेला आपापला पक्ष वाढवण्यासाठी स्वतंत्र पाहिजे अशी भूमिका येते. आणि भाजप सुद्धा हा प्रयत्नात होता. भाजपला वाटतं की ही मोठी संधी आहे. जर लोकसभेला मोदींना जे यश मिळालं किंवा भाजप जे सत्तेवर आलं हे जर आलं नसतं विधानसभेत पण तर भाजपने विचारही केला नसता. ते पण काय बाहेर पडायचा विचारही केला नसता. कारण भाजपची ताकद पाहिली मर्यादित आहे. शिवसेनेला सुद्धा स्वतंत्रपणे येऊ शकत नाही. काँग्रेसलाही तीच अडचण आहे आणि NCPलाही तीच अडचण आहे. पण या सगळ्या पाठीमागं मुळात मुख्यमंत्री पदाची खुर्ची हा एक मोठा फॅक्टर आहे का? म्हणजे दोन्ही पक्षांना, इकडे शिवसेना किंवा भाजप असेल किंवा इकडे राष्ट्रवादी किंवा काँग्रेस असेल, दोघांनाही मुख्यमंत्री आपल्याच पक्षाचा असावा ही जी काही महत्वाकांक्षा आहे, त्या महत्वाकांक्षेतून मग
हे जे काही गणित सुरू झालेलं आहे? नाही, केवळ महत्वाकांक्षा नाही, कारण आघाडीचं सरकार असो किंवा एक पक्षाचं असो किंवा अनेक पक्षांचं सरकार असो, मुख्यमंत्र्यांना खूप अधिकार असतात आणि सरकारचा प्रमुख म्हणून तो कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये कुठल्याही याच्यामध्ये तो हस्तक्षेप करू शकतात. मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली खूप मोठी यंत्रणा असते, प्रशासक यंत्रणेचा ते प्रमुख असतात. कारण चीफ सेक्रेटरी असेल किंवा कलेक्टर असतील किंवा SP असतील, असे थेट मुख्यमंत्र्यांच्या अंडर काम करतात. ही यंत्रणा आपली रचना आहे तशी, म्हणजे त्यामुळे मुख्यमंत्री हे खूप महत्वाचं आहे. कुठल्याही खात्याचा ते कारभार पाहू शकतात, कुठल्याही कारभाराला हस्तक्षेप करू शकतात, शासनाच्या धोरणाला दिशा देऊ शकतात. त्यामुळे मुख्यमंत्री हे खूप महत्वाचं पद आहे. त्यामुळे जरी आता मागे तुम्ही पाहिलं असेल की काँग्रेस असेल किंवा शिवसेना BJP असेल, मुख्यमंत्री ज्यांच्याकडे होतं त्यांच्याकडे असंख्य महत्वाची खाती नव्हती, म्हणजे जवळजवळ डझन अर्धा डझनभर खाती विरोधी पक्षाकडे होती, महत्वाची खाती दुसऱ्या पक्षाला, आणि तरी सुद्धा मुख्यमंत्री घ्यायला का तयार होते? कारण मुख्यमंत्री पद तेवढं मोठं आहे. हे मुख्यमंत्री पहा फॅक्ट आहेच, मुख्यमंत्री एका पारड्यात आणि अन्य खाती एका पारड्यात ठेवलं तरी मुख्यमंत्र्यांचं पारडं जड होतं. विशेषतः युती आणि आघाडीतले जे ज्युनियर पार्टनर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणखीन भाजप यांना आता पहिल्यांदा असं वाटायला लागलं की आपण मोठे होऊ शकतो आपल्या सिनियर पार्टनरपेक्षा, आणि भाजपला ते जास्त प्रकर्षानं वाटत होतं. आणि भाजपला आता दिल्लीतली सत्ता आल्यानंतर त्यानंतर सर्वात महत्वाचं राज्य कुठलं असेल तर महाराष्ट्र आहे. हे पंतप्रधान पदानंतर महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद हे मोठं सत्ता केंद्र आहे, आणि ते आता भाजपला कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे पाहिजे, युतीमध्ये असो किंवा स्वतंत्रपणे असो. आणि पण महायुती फुटल्यानंतर ते जे काही शिवसेना भाजप व्यतिरिक्त जे घटक पक्ष होते, शेतकरी संघटना असेल, तो समाजवादी पक्ष असेल रासप, या पक्षांवरती थोडीशी संक्रांती असं वाटते का? ते भरडले जाईल असं वाटतंय का? काही प्रमाणात भरडले जातील हे खरं आहे, पण त्यांचा खूप धूर्तपणानं BJPनं वापर केला या सगळ्या युती का. आता असं आहे की युतीमधनं फक्त शिवसेना बाजूला पडलेली आहे, बाकी सगळे एकत्रच आहे. तर त्याचं कारणच असं की त्यांना असं पटवून देण्यात यशस्वी ठरले भाजपचे नेते की आम्ही तुमच्यासाठी भांडतो. हे खरं बघायला गेलं तर शिवसेनेनं आपल्या 18 जागा बाजूला काढून दिल्या होत्या या घटक पक्षांना. त्यांना असं घटक पक्षांना असं दाखवलं आम्ही तुमच्यासाठी भांडतो, की आम्ही तुमच्यासाठी भांडतोय, अधिक जागा तुमच्यासाठी मिळाल्यात म्हणून. म्हणजे एका टप्प्यावर प्रस्ताव असा आला होता, आणि खरं मला वाटतं की घटक पक्ष भाजपकडे जाण्याचं कारण ते आहे. प्रस्ताव असा आला होता की 151 जागा शिवसेना लढवेल, 130 जागा भाजप लढवेल आणि 7 जागा अन्य पक्षांना देऊ. हा प्रस्ताव आल्यानंतर राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा शेतकरी संघटना असेल राजू शेट्टींची, हे म्हणजे कमालीचे संतापले होते की 7 जागांवर तुम्ही आमची बोलवण करताय का. आणि ते झाल्यानंतर भाजपनं असं दाखवलं की तुमच्या जागा वाढवण्यासाठी आम्ही हे करतो. मग राजू शेट्टीने असा प्रस्ताव पण दिला, जाहीरपणे त्यांनी सांगितलं होतं की सगळ्या जागा तुम्ही लढवा आणि 2.5 वर्ष जानकरांना मुख्यमंत्री करा, 2.5 वर्ष आठवले नका, आम्हाला मान्य आहे. जर खरंच तुम्हाला शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणत असाल तर या दोघांना मुख्यमंत्री करा, असा एक पेज त्यांनी टाकला. आणि तो पेज टाकला कारण हे सांगायची जबाबदारी शिवसेनेने स्वीकारली, तुम्हाला 7 जागा देतोय. त्यामुळे सगळे हे लोक शिवसेनेच्या विरोधात गेले. हे खूप धूर्तपणानं भाजपने केलेली खेळी होती आणि सगळे पक्ष त्यांच्याकडे आले. त्याचा भारतीय जनता पक्षाने खरं तर युती तुटण्यामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी खूप तयारी अगोदरपासून केली होती की म्हणजे युती तुटण्याला जबाबदार भाजप आहे. जबाबदार म्हणण्यापेक्षा माझं म्हणणं त्यांची तयारी जास्त होती आणि ते करण्याची त्यांची इच्छा पण होती त्याच्यामध्ये. मग त्याला जबाबदार म्हणा किंवा राजकीय खेळी म्हणा तुम्ही, राजकीय डावपेच असू शकते, राजकीय हुशारी सुद्धा असू शकते. कारण त्यांच्याकडे मोदी फॅक्टर सगळ्या फॅक्टर असल्यामुळे भाजपने यावेळेला ते धाडस केलं. मोदी आणि अमित शहा खूपच जास्त आहे. तयारी जास्त जरी असली तर त्याच्यामध्ये ऍड झाला तो मोदी फॅक्टर. लोकसभेत जे काही यश मिळालं त्यामुळे त्यांना तो कॉन्फिडन्स वाढला. आणखीन एक त्यांचं धोरणात्मकच ठरलेलं आहे खरं तर की घटक पक्ष हळूहळू ज्यांना कमी करता येतील, जेवढे बाजूला करता येतील तेवढे करायचे. आणि ती करण्याची संधी यावेळेला पहिल्यांदा का निर्माण झाली? कारण त्यांना स्पष्ट बहुमत आहे. कुठलाही घटक पक्ष त्यांच्यावर राहिला नाही तर केंद्रातल्या सरकारला काही धक्का पोहोचत. तुम्ही जे विधान केलं त्याच्या अनुषंगाने मी मगाशी म्हटलं होतं की यामध्ये सगळ्यात जास्त गोची या घटक पक्षांची होणार आहे. आणखीन तुम्हाला सांगतो की त्यांच्याकडे आता असलेल्या घटक पक्षामध्ये 3च घटक पक्ष हे मोठे आहेत. ते म्हणजे महाराष्ट्रात शिवसेना, पंजाबमध्ये अकाली दल आणि सीमांध्रमध्ये तेलुगू देशम, हे 3च आता घटक पक्ष राहिलेत. आणि ह्या 3ही घटक पक्ष हे भाजपपेक्षा तिथं त्या राज्यामध्ये मोठे आहेत राजकीय ताकदीच्या दृष्टीनं. त्यातली पहिला घटक पक्षाची टेस्ट आता घेण्याची वेळ आली ती महाराष्ट्रात घेतली आणि ती त्यांनी घेतली. कारण त्यांना घटक पक्षांना हळूहळू बाजूला करा हे धोरणात्मक त्यांचं ठरलेलं आहे. त्याचं पहिलं पाऊल आहे. कारण त्यांना पुढे जाऊन पुढच्या वेळेला स्पष्ट बहुमतासाठी जात असताना कुठल्याही राज्यामध्ये घटक पक्ष आपल्याला नकोत आणि हे धोरण त्यांनी पूर्वीपासून घेतलं. त्यामुळे हे नवं काही नाही आणि त्या दृष्टीनं सगळ्या खेळी ज्या त्यांनी करत गेले ते त्या पद्धतीनं करत गेलेत. आणि ही युती तुटणार ज्या वेळेला नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्यासाठी विमानात बसतील त्यानंतर लगेच पत्रकार परिषद होईल माझा अंदाज होता
बरं. आणि 5:30 वाजता त्यांचं विमान उड्डाण केलं, विमानाचं झालं. 6 वाजता यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. आणि हे जर प्री प्लॅन होतं, प्री प्लॅन्ड आहे, हे प्री प्लॅन्ड आहे माझं म्हणणं. आणि हे धोरणात्मक आहे, हे राजकीय धोरण त्यांनी घेतलेलं आहे. पण या सगळ्या संपूर्ण ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत याच्यामधनं सर्वसामान्य मतदार मात्र कन्फ्युज झालेला आहे. म्हणजे कालपर्यंत जे मित्रपक्ष म्हणून लढत होते ते आज एकमेकांच्या विरुद्ध लढणार. माझं मत वेगळं आहे. मतदार कन्फ्युज वगैरे काय व्हायचं कारण नाही आणि होणार पण नाही. कारण तळातला कार्यकर्ता जर तुम्ही बघितला, म्हणजे खूप लोकांशी आपण बोललो होतो याविषयी, तर त्या सगळ्यांना स्वतंत्र लढणं हवं होतं. म्हणजे तळातल्या शिवसैनिकाला भाजपचं प्रचार करण्यात काही असायला नव्हता. इतकी तानाताणी झाल्यानंतर सेम भाजपच्या बाबतीत, म्हणजे भाजपचा कार्यकर्ता इतका अग्रेसिव्ह नसतो. पण सर्वसामान्य बुद्धिजीवी माणसाला जर विचार आला तर तो असं म्हणतो की आई निवडणुकीच्या वेळेला युती तुटली हे वाईट झालं. याचं कारण असं की सगळ्यांना असं वाटत होतं की आता सत्तेच्या समीप आलेले ते दोन्ही पक्ष, अशा वेळेला आपापसात लाथारी करून तुम्ही काय मिळवलं असं म्हणणारा एक वर्ग आहे. पण हे म्हणजे राजकारणाकडे खूप भाबडेपणानं बघणं जातं की असं तुटलं तर काय होईल. शेवटी काय आहे, सर्वसाधारणपणे निवडणुकांमध्ये कुणाला नाकारायचं हे मतदार आधी ठरवतो, म्हणजे कुणाच्या विरोधात जायचं आणि मग त्याला पर्याय असेल तर त्या बाजून जातो. म्हणजे पर्याय नाही म्हणून आघाडी कंटिन्युअस चालते, पर्याय नाही म्हणून युतीला मतं मिळतात, या प्रकारच्या गोष्टी सगळीकडे होतात. नाही, आता कसं होणार आहे की मतांची विभागणी जास्त होणार आहे, 100%. त्यामुळे कुठल्याच एका पक्षाला पुन्हा एकदा बहुमत मिळेल की नाही अशी सुद्धा शंका निर्माण होऊ शकते. नाही, तशी परिस्थिती आहे. म्हणजे मला वाटतं आपण त्या विषयात एका ब्रेक नंतर बोलूया, कारण निवडणुकीनंतरचा महाराष्ट्राचं राजकीय चित्र काय असेल याच्याबद्दल अनेकांचे अंदाज सुरू आहेत. पण हे मान्यवर ज्यांचा अभ्यास आहे त्यांच्याकडे मला जाणून घ्यायचंय की खरोखर युती आणि आघाडी फुटल्याची कारणं काय, त्याचे परिणाम काय होणार आहेत आणि एकूणच राजकीय दिशा काय असणार आहे. एक छोटासा ब्रेक घेऊया, पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. स्टाईल, फॅशन, कम्फर्ट, फील, ब्लू मॅन. पुरुषांचे व्यक्तिमत्व खुलवणारे, रुबाबदार बनवणारे प्युअर कॉटनचे, प्लेन, चेक्स आणि लाइनिंगचे एकापेक्षा एक आकर्षक शर्ट्स. ब्लू मॅन 100% एक्सपोर्ट होणारे दर्जेदार इटालियन फॅब्रिक, मजबूत स्टिचिंग, परफेक्ट फिटिंग. यामुळेच ब्लू मॅन शर्ट्स बनतात तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख. ब्लू मॅन शर्ट्सचे फॅक्टरी आउटलेट असलेले राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील श्री महावीर गारमेंट्स सादर करत आहे ब्रँड प्रमोशन ऑफर. 1 शर्ट खरेदीवर 1 शर्ट फ्री मिळवा, 2 शर्ट खरेदीवर 3 शर्ट फ्री मिळवा आणि 3 शर्ट खरेदीवर तब्बल 5 शर्ट मिळतील फ्री. अशी संधी नेहमी येत नाही. आजच राजारामपुरी 3ऱ्या गल्लीतील महावीर गारमेंट्सच्या शोरूमला किंवा पुणे बेंगलोर हायवे उजळाईवाडी येथील ब्लू मॅन फॅक्टरीला भेट द्या. ब्लू मॅन, द नेम फॉर ट्रस्ट, क्वालिटी, स्टाईल अँड एलिगन्स. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत, ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ॲक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकीथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात. अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त.
पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय युती आणि आघाडी तुटल्यानंतर महाराष्ट्राचं राजकीय चित्र कसं असेल. निवडणुकीच्या दरम्यान असे अनेक लोक म्हणतात की सगळी खिचडी झाली आहे. म्हणजे कुठल्या पक्षाचा उमेदवार कुठल्या मतदारसंघात आहे हे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर लिहायचं ठरवलं, आठवायचं ठरवलं तर अनेकांचा गोंधळ उडेल अशी परिस्थिती आहे. अनेक पक्षांना शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवार मिळत नव्हते. एबी फॉर्म नेमका कुणाला द्यायचा याबद्दल संदिग्धता होती. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता दोन उमेदवार दिले गेलेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता एकूण जे काही कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याचं चित्र आहे या चित्राचा नेमका परिणाम काय होणार आहे. श्रीराम, आपण आता बोलत होतो की लोकांना असं वाटते की युती आणि आघाडी हे दोन्ही विस्कटल्यामुळे आता मतांची विभागणी होणार आहे आणि त्यामुळे कुठल्याच एका पक्षाला पूर्ण बहुमत मिळेल की नाही याबद्दल शंका आहे. अशा वेळेला आता आपण जर तरच्या याच्यावर बोलूया. आपण आपली मतं मांडतो कारण त्याच्यामध्ये नाही, त्याच्यात निवडणुकीनंतरचं चित्र काय असेल. का पुन्हा एकदा काँग्रेस आणखीन राष्ट्रवादी पुन्हा एकत्र निवडणुकीनंतर येतील आणि शिवसेना भाजप पुन्हा एकत्र येतील, काय असेल चित्र. नाही बरोबर आहे. काय हायपोथेटिकल बोलायचं झालं तर खूप शक्यता आपल्याला सांगता येतील. कोण कोण एकत्र येतील, कोण कोणाबरोबर जातील. पण आणि मगाशी सुरुवातीला जो प्रश्न होता जो आपण नंतर राहतो अंडरकरंटचा, भाजपा आणि राष्ट्रवादी यांच्याबद्दलचा जे काही आता एक संधान आहे असं बोललं जाते त्याच्याबद्दल. सर्वसाधारणपणे आपण राजकारणाची विभागणी आपल्या मनात तयार झालेली आहे आणि त्या विभागणीनुसार आपण असं म्हणतो आहोत की आता 4 तुकडे झाले तरी लोक वेगवेगळ्या पक्षांना त्यांच्या आवडीच्या मतं देतील आणि ते फॅक्चर्ड मॅन्डेट असेल आणि ते झाल्यानंतर कुठल्या तरी दोघांना एकत्र यावं लागेल. कारण हे चालत आलेलं 25-30 वर्षाचं राजकारण आहे. त्या अनुभवाच्या आधारावर आपण असं बोलतो. लोकसभा निवडणुकीच्या आधी जर 2-3 महिने असाच प्रोग्राम केला असता तर सगळ्यांनी हे सांगितलं असतं की आघाडीचं पर्व आहे आणि आघाडीचं पर्व आहे त्यामुळं कदाचित बिहारमध्ये नितीश कुमारने वेगळी भूमिका घेतली. हे सगळं बघितलं तर फॅक्चर्ड मॅन्डेट येईल, भाजपा पुढे असेल पण आघाडीसाठी पक्ष सोडावे लागतील. असंच अनालिसिस अगदी शेवटच्या 15 दिवसापर्यंत आपण करत होतो. सगळ्याच पत्रकारांनी केलं, विश्लेषकांनी केलं, सगळ्यांनी अशाच प्रकारे केलं. इतकं मोठं भाजपला यश मिळेल असं कोणाला वाटत नव्हतं. त्यावेळी मोदी लाट होतीये मान्य होतं पण इतकं मोठं यश मिळेल असं वाटत नव्हतं. सेम विश्लेषण उत्तर प्रदेशात मुलायम सिंगांना स्पष्ट बहुमत मिळालं त्याच्या आधी केलं जात होतं. स्पष्ट बहुमतापर्यंत कोण जाणार नाही पण आघाडी करून मुलायम सिंग सत्तेपर्यंत जातील असं म्हटलं जात होतं. त्यामुळं अनेक वेळा काय होतं की प्रचलित राजकारणाच्या चौकटी डोक्यात ठेवून विश्लेषण केलं जाते आणि लोकांमध्ये चालले प्रवाह त्याच्यापेक्षा वेगळे असतात आणि त्यामुळं निकाल वेगळा लागला की आपली धावाधाव होती हे कसं लागलं, कसं झालं, मग कुठल्या तर एका फॅक्टरवर शिक्का मारतो आपण आणि याच्यामुळे झालं असं म्हणून मोकळं होतो आणि मग तोच फॅक्टर पुन्हा 10-20 वर्ष चालवायचा प्रयत्न करतो. वास्तवात असं नसतं. म्हणजे राजकारण प्रवाही आहे, ते बदलत असतं आणि ते आता सुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण पूर्णपणे बदललेलं आहे. त्यामुळं मी तेच म्हणतो की पारंपरिक चौकटीतून आपण असं बघतो आहोत की चौघांनाही मतं मिळतील आणि ती मतं अशी असतील की कुठले तर दोघं एकत्र आल्याशिवाय सत्ताच होणार नाही. म्हणजे पूर्ण बहुमत एका पक्षाला मिळेल का हा खरं मुख्य प्रश्न धरून आपण चाललो आहोत. पण मला असं वाटतं की मतदाराला पण संधी आहे की 25-30 वर्षानंतर महाराष्ट्रात एक अशी स्थिती निर्माण झाली आहे की कुठल्या तर एखाद्या पार्टीला तुम्ही स्पष्टपणे बहुमत देऊ शकताय. का मतदार घेणार नाही ती, असं आपण मानायचं कारण काय की मतदाराची संधीच घेणार नाही. दुसरी गोष्ट या निवडणुकीतली मला एक महत्त्वाची सांगावी वाटते की युती आणि आघाडी झाली असती तरी महाराष्ट्रामध्ये किमान 50 मतदारसंघ असे होते की जिथला निकाल एक 5-10 हजाराच्या फरकात लागू शकतो. 50 मतदारसंघ असे होते. आता त्या मतदारसंघाची संख्या 80 ते 90च्या घरात आणि इथं काय होईल हे सांगणं कठीण आहे. आणि हे शेवटच्या टप्प्यात कुणाच्या सभा कशा होतात, कोण प्रचार, म्हणजे आता शिवसेनेनं ज्या पद्धतीचा प्रचार चालवलाय की गुजरात यांचं आक्रमण सहन करायचं का, हे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस गेले बाजूला आणि आता मोदींच्या रूपानं अमित शहाच्या रूपानं म्हणजे ते असं दाखवायला लागले की जणू मोगलांचं आक्रमण व्हायला लागले. मला या प्रश्नाकडे जायचं होतं पुढचा की ज्या पद्धतीनं काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये आपापसात लाथाया होत्या त्याच पद्धतीनं आता उघडपणानं शिवसेना आणि भाजपामध्ये आता आरोप व्हायला लागलेले आहेत आणि हे या दोन्ही पक्षांना घातक आहे असं वाटत नाही का. मग त्या पक्षांना घातक आहे हा वेगळा विषय आहे. इतकं एकमेकाच्या वयावर बसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आले ना तेच पुन्हा शिवसेना भाजपच्या बद्दल होणार नाही असं कोण सांगेल. ते होऊ शकतं, मुद्दा तो नाही आहे. मला काय वाटतं की मतदारांना पण संधी आहे की यातलं सगळ्यात चांगलं काय ते निवडावं. कारण पुन्हा 2 पक्षांची युती किंवा आघाडी आली तर पुन्हा तेच एकमेकाला शिव्या घालत जसा प्रवास आपण 1995 पासून बघतो आहोत की युती असेल किंवा त्यानंतर आघाडी असेल की जमत नाही पण जमवून घेण्याशिवाय पर्याय नाही, मग एकमेकाला कोसत राज्य करायचं.
त्यापेक्षा मतदानाची संधी आहे की यातला सगळ्यात चांगला कोण त्याला निवडून द्यावं आणि एक पक्ष राजवटीची पायाभरणी करावी. अशी कधी नव्हे ती 20-25 वर्षांना आलेली संधी आहे. आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणावर युवक पहिल्यांदा मतदान करणार आहे. त्या युवकामधले अंडरकरंट्स तपासायला आपण कमी पडतो आहोत. ते जर लक्षात घेतले तर कदाचित एका बाजूला मॅन्डेट जाऊ शकतं. तसं आशा बाळगावी अशी परिस्थिती नक्की आहे असं मला वाटतं. भोसले सर, तुम्हाला वाटतं की एकाच पक्षाची सत्ता येण्याचे महाराष्ट्रामध्ये दिवस आहेत का? नाही, दिवस आहेत म्हणाला, म्हणजे जसं संधी आहे असं राम म्हणाले तशी आहे. फक्त एक काय झालं की अनपेक्षित थोडंसं घडल्यासारखं आता झालेलं आहे, म्हणजे दोन्हीकडे दोन्ही बाजूंनी. आणि त्यामुळं प्रत्येक जण काय भूमिका घेतो, कशा पद्धतीची भूमिका मांडतो, काय घेणार आहे. कारण आता फक्त शिवसेनेची पहिली सभा झालेली आहे, आता काँग्रेसची उद्या होईल. NCPची सभा ही युती तुटण्यापूर्वी झाली प्रचाराची आणि भाजपची अजून व्हायची आहे. तर हे जर पाहिलं तर आता जशी लाईन शिवसेनेने घेतली ती पाहिलं आपण की मराठी प्राईड, मराठी अभिमान आणि गुजराती आणि मराठी या लेवलवर महाराष्ट्राच्या बाजूनं जी जुनी त्यांची लाईन होती ती घेतलेली आहे. आता ती घेण्याचं कारण इकडं अमित शहा आणि दुसरीकडे नरेंद्र मोदी आणि त्यांच्याच दोघांच्या जीवावरती किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जाणार असं सांगण्याची कुवत असणारेच फक्त भाजपकडे लोक असल्यामुळं त्यांना त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्याला काँग्रेस राष्ट्रवादी काय असेल आता राष्ट्रवादीने काँग्रेसला भूमिका, कारण राष्ट्रवादीवरती सातत्यानं घोटाळ्यांचा आरोप होतोय आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरतोय की ते अतिशय निष्क्रिय कारभार केला म्हणून. बरोबर, मग ते पण आपापसात असेच लाथाळी करतील का? ते असे लाथाळी करू शकतात, पण काँग्रेसचा थोडा अधिक बेस चांगला आहे. दुसरी गोष्ट, मुख्यमंत्र्यांची जरी त्यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे आक्षेप असले सामान्य माणसाचे थोडंसं त्यांच्याबद्दल सहानुभूती त्यांच्या बाजूने आहे. तुम्ही जे वेगवेगळे सर्वे जरी पाहिले असेल तर मुख्यमंत्री कोण चांगला असेल तर त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांना जास्त मतदान मिळतं किंवा त्यांच्या बाजूने निकाल लागतो. सरकार कोणाचं म्हटलं तर युतीचं म्हटले जायचं. म्हणजे इकडं मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांची निवड आणि दुसरीकडे सरकार मात्र युतीचं, अशा पद्धतीचा मॅन्डेट आघाडीचं जेव्हा तुम्ही इंडिव्हिज्युअल पाहाल तेव्हा. त्यामुळे मला असं वाटतं की या याच्यामध्ये इकडं लोकांना संधी आहे की एका पक्ष सरकार देण्याची आणि एका पक्षाचं सरकार. मला असं वाटतं की लोकांना संधी आहे, पण तुम्हाला असं वाटतं अजून की खरोखर महाराष्ट्रामध्ये एकाच पक्षाचं सरकार येईल इतपत मतांचं ध्रुवीकरण होऊ शकेल? मी तेच म्हणतोय की लोकसभेच्या आधी कोणाला वाटत होतं नाही, लोकसभेची समीकरणं आणि आता राज्यातली समीकरणात असा बदल झालाय की लोकसभेच्या वेळेला एका राष्ट्रीय पक्षाला म्हणून आणि मोदी फॅक्टर म्हणून मतं गेली असतील, पण राज्यामध्ये जे काही 4 पक्षांची विभागणी झालेली आहे आणि प्रत्येकाचे स्वतःचा काही ना काही वोट बँक तयार आहे. या पार्श्वभूमीवरती एकाच कुठल्या पक्षाला एकाच येईल लोकसभे इतक्या ताकदीने एकाच पक्षाचं येईल का नाही याविषयी शंका नक्की आहे. पण मग तसं म्हटलं तर पारंपरिक राजकारणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. एक्झॅक्टली. त्यामुळे पुन्हा एकदा काय होईल, निवडणुकीनंतर पुन्हा एकदा आज एकमेकांवरती टीका करतायत प्रचारासाठी, तेच पुन्हा हातात जाणार. ते येऊ शकतील ना, म्हणजे त्यांनी येऊ नये असं का कदाचित समीकरणं बदलतील. आणि जो मगाशी मूळ मुद्दा होता की राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्यामध्ये सुद्धा काही अलायन्स होऊ शकेल. सोयीसाठी त्याला तत्वाचा मुलामा देणं भारतीय राजकारणात खूप सोपं आहे. हे नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांनी एकमेकाच्या विरोधात इतकं बोलल्यानंतर आता निवडणुकीला एकत्र आले. मग हे काय महाराष्ट्रात सुद्धा होऊ शकतं ना. आणि आपल्याकडे उदाहरण आहेच ना, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस बाजूला झाल्यानंतर पवारांविषयी काँग्रेस काय बोलत होती आणि काँग्रेसविषयी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सोनिया गांधींविषयी काय बोलत होते, पण एकत्र आलेच ना. आणि इतक्या म्हणजे एका दिवसासाठी आहेच. त्यामुळे ते झालं तर आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. पण हे जे म्हटलं जातं ना, मला असं वाटतं की भाजप आणखीन राष्ट्रवादी काँग्रेस यांचं काहीतरी छुपा अंडरस्टँडिंग होईल किंवा BJP आणि मनसे यांचं कदाचित अंडरस्टँडिंग होईल. या प्रकारचे स्पेक्युलेशन आता आहेत. याच्या मागे अनेक तर्क सांगितले जातात आणि हे स्पेक्युलेशन सुरू करण्यामध्ये अन्य कोणापेक्षा काँग्रेसचा वाटा जास्त आहे. कारण ही सुरुवात काँग्रेसने केली. ही सुरुवात म्हणजे आरोपच केला होता. अगदी बायकांना बघितलं तर ही सुरुवात मुख्यमंत्र्यांनी केली की त्यांचं तुटल्यावर हे कसे जातात, हा एक विलक्षण योगायोग आहे असं ते म्हणाले. त्याच्या पुढे जाऊन माणिकराव ठाकरे आणखी पुढे गेले इमिजिएट अगदी तासाभराच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये. म्हणजे त्यांनी लाईन ठेवलेली आहे आणि ही लाईन एवढ्यासाठी ठेवलेली आहे की असं बोललं की मतदारांमध्ये कन्फ्युजन होईल की राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यापेक्षा भाजपला दिलेलं चांगलं किंवा जे काँग्रेस माइंडेड आहेत त्यांनी राष्ट्रवादीला देण्यापेक्षा काँग्रेसला मत दिलेलं चांगलं. तर हे कन्फ्युजन तयार करण्याचा एक प्रयत्न असू शकतो. पण राजकारणात शक्यता कुठली पण नाकारता येत नाही. त्यामुळे उद्या काही होऊ शकतं हे जितकं खरं आहे तितकंच मला वाटतं की अगदीच आणण्याच्या आघाड्या होतील असं मला महाराष्ट्रात वाटत. पण या दोन्ही आघाडी आणि युती तुटल्यामुळे ह्या 4ही पक्षांचं नुकसान झालंय.
नाही, चारही पक्ष नुकसान झालं म्हणण्यापेक्षा चारही पक्षांना अधिक संधी जास्त आहे नुकसानपेक्षा, की त्यांना त्यांचा विस्तार करायला आणि त्यांना आजमावून पाहायला. कारण कसं झालं होतं की ह्यांचे पक्ष वाढायला पक्ष वाढायला खूप मर्यादा आल्या होत्या. आता परवाच्या जेव्हा वाटाघाटी चालू होत्या, युतीच्या सुद्धा जागा वाटपाच्या चालू होत्या, त्यावेळेस त्यांनी संख्या काढली होती. त्यांची 59 जागा अशा होत्या की ज्या 25 वर्ष जिंकलेल्या, यांच्या 19 जागा अशा होत्या की जे 25 वर्ष जिंकलेले नाहीत. असं बऱ्याच ठिकाणी होतं आणि तिथं वाढायला ह्यांना मर्यादा आल्या होत्या. तेच शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमध्ये पासून असं झालं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की यावेळेला उलट अधिक चांगली संधी आहे. प्रत्येक पक्षाला आपली ताकद काय आहे तरी समजेल. प्रश्न एवढाच आहे की 145 जागा ज्या जिंकायच्या आहेत, 145 जागा जिंकण्या इतकं बळ कुठल्याही पक्षाकडे नाही आहे. आता ते जे कमी पडतं ते जर मतदारांनी भरून काढलं तर शक्य आहे. आणि त्याच्यामध्ये मग शक्यता कोण, तर भारतीय जनता पक्षाला एक ॲडव्हान्टेज आहे. कारण त्यांनी नरेंद्र मोदी आणि केंद्रात आलेलं सरकार, त्यांच्यापासून असलेली थोडीशी जमेची बाजू ती म्हणता येईल. पण तुम्हाला असं वाटतं की मोदी फॅक्टर अजूनही विधानसभेमध्ये पण आहे? चालणारच आहे. कारण मोदी फॅक्टर बद्दल लोकांच्या मध्ये गेल्या काही दिवसामध्ये जे काही मोदींनी केलेली भाषणं आहेत आणि त्याच्याबद्दल जे काही लोकांच्या जनमानसामध्ये आहे. पण त्याचबरोबर मला काय वाटतंय की निवडणुकांमध्ये मोदींचा फॅक्टर किती आपण म्हटला तरी काही समीकरणं जातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर होत असतात. जसं उत्तर प्रदेशामध्ये मोदींना किंवा अमित शहाना एक यश काय मिळालं, तर सगळी दलित वोट बँक ही मुस्लिम विरोधी पोझिशन घ्यायला तयार करण्यात यश मिळालं. हे म्हणजे खूप जुनं स्वप्न भाजपचं होतं, ते प्रत्यक्षात त्यांनी तिथं आणून दाखवलं. तर असं जर घडवलं तर महाराष्ट्रात पण चमत्कार घडू शकतो. पण मुद्दा काय आहे की हे किती महाराष्ट्रात घडेल, हे इतकं महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक वेगळं आहे. म्हणूनच त्याने काही करून हे जे छोटे पक्ष, जानकरांचा पक्ष, राजू शेट्टींचा पक्ष हे किंवा आठवले, या आठवल्यांचा बेस किती हा मुद्दा नाही आहे. पण आठवले सोबत आहेत हे दाखवणं कधीतरी राष्ट्रवादीला पण गरज वाटत होती, शिवसेनेला पण गरज वाटत होती, काँग्रेसला पण गरज वाटत होती. हे का वाटतंय? कारण तो एक महाराष्ट्रातलं सोशल फॅब्रिक त्या स्वरूपाचा आहे की बाबा एक कुठला तर IPIचा गट आहे म्हणजे मग तुम्हाला निळा झेंडा लावायला एक संधी मिळते. बरोबर. तर यासाठीचं ते एकत्रीकरण अधिक चांगल्या पद्धतीनं भाजपने केलं आहे आत्ताच्या घडीला. फक्त मोदी असा मुद्दा नाही आहे. तर या सोशल फॅब्रिकचा पण त्यांनी खूप चांगला विचार केलाय. तसं प्रत्येक जण करत असतो. पण मोदी लाटेचा उपयोग भाजप या निवडणुकीत नक्की करून घेणार, 100% त्याचा परिणाम होणार. म्हणजे आपण दाखवू शकत नाही. मी मगाशी म्हटलं की ज्या पद्धतीनं गेल्या काही महिन्यांमध्ये मोदींच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद आहे किंवा त्याच्याबद्दलच्या ज्या काही लोकांच्या मनातल्या रिॲक्शन्स आहेत ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की मोदींच्या लाटेचा किंवा मोदींच्या व्यक्तिमत्वाचा चांगला वापर करून घेईल. त्याचबरोबर भाजपला शिवसेनेच्या पासून बाजूला जाण्यास सुद्धा फटका बसणार. हा, याचं कारण असं की शिवसेना तळागाळात पोहोचली होती, ग्रामीण भागात पोहोचली होती. पोहोचल्यापेक्षा काही आहे की काही बाबतीत त्यांची भूमिका जी आहे ती ठाम आहे. त्यांनी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. किंवा प्रतिभाताई पाटलांची निवड करायची वेळ असेल किंवा प्रणव मुखर्जी असेल, एका वेळेस शरद पवारांच्या बाबतीत सुद्धा की अशी भूमिका घेण्यामध्ये ते ठाम आहेत. म्हणजे त्यांची काही जी काही तत्व असतील ती पटवत न पटवत, मग ते मराठीचा मुद्दा असेल, मुंबईचा प्रश्न असेल, संयुक्त महाराष्ट्राचा प्रश्न असेल, हिंदुत्वाचा असेल, की अशा सगळ्या याच्यावरती जे भूमिका घ्यायची एकदम ठाम. तिथे ते केव्हाही तडजोड करत नाही. विदर्भाच्या संदर्भातची किंवा पश्चिम महाराष्ट्राच्या संदर्भातची भाजप दोन टोकाची भूमिका घेते. ते अगदी कृष्णा खोरेच्या बाबतीत पण घेतलेलं आहे आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाबतीत पण घेतलेलं आहे. इव्हन अगदी परवा स्वतंत्र विदर्भाच्या बद्दल कोल्हापुरात देवेंद्र फडणवीस परवा बोललेले आहेत की जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही स्वतंत्र विदर्भ केव्हाही करू म्हणून. आणि ते त्यांचं स्वप्न पण आहे आणि ते करतील पण कदाचित. त्यांना जर बहुमत मिळालं, महाराष्ट्र संधी मिळाली तर महाराष्ट्रात बहुमत मिळालं तर ते सुद्धा होईल. पण ते योग्य अयोग्य हा भाग वेगळा आहे किंवा तो चर्चेचा विषय वेगळा आहे. पण मला असं वाटतं की आज तरी असं दिसतं की एका बाजूला कुणाकडे मतदान जाईल का, बहुमत मिळेल का, अशी परिस्थिती अजून तर नाहीये. अजून तर तशी दिसत पुन्हा एकदा मोठा अडचण काय वाटतो, शिवसेना अडचण म्हणजे मगाशी जे वसंत म्हणत होती ना की शिवसेना किती जोरात विरोध करेल आणि शिवसेना खूप जोरात विरोध करेल. आणि शिवसेनेच्या बाबतीतलं त्यांचं सगळ्यात मोठं स्ट्रेंथ काय आहे, तर शिवसैनिकी स्ट्रेंथ आहे. पण शिवसेना आणि भाजपामधलं हे जे काही अंतर्गत भांडण आहे, शिवसेना आणि भाजपामधलं अंतर्गत भांडण जेव्हा चव्हाट्यावर येईल त्याचा फायदा दोन्ही काँग्रेसला मिळणार नाही. चौथाळलेला शिवसैनिक काय करू शकतो, तर जेव्हा पवारांनी एक शिवसेनेचा गट फोडून तत्कालीन काँग्रेसमध्ये आणला, एकत्रित काँग्रेसमध्ये, त्यानंतर सगळेचे सगळे पडले, एक सुद्धा आमदार निवडून आला नाही. सगळ्यांना तिकीट द्यायचे असं आश्वासन देऊन आणलं होतं, सगळ्यांना तिकीट दिली. भुजबळ कोल्हापूरले दिलीप देसाई नाही, तर म्हणजे दिलीप देसाई उभे नव्हते पण सगळे पडले ना, सगळे एक सुद्धा निवडून आला नाही. ही शिवसैनिकाची आल्यानंतरची ताकद आहे. त्यामुळं शिवसैनिकाला डिवचण्याचा तोटा हा नक्की भाजपला होईल.
मोदींचा करिश्मा किती बहन करणार त्याचं याच्यावर कारण यश दोन नाही, म्हणजे एक त्याची कुठलीही भूमिका घेतली तरी ठाम भूमिका घेणं आणि आक्रमक आणि असणं. कमिटेड आहे ना शिवसैनिक, तितका कमिटेड काय का आता कोणाकडेच नाही. पण म्हणजे आज तरी आपण आता निवडणुकीचं पुढचं चित्र बघायचा विचार केला किंवा कल्पना केली तर असं दिसते की चारही पक्षांना संधी आहे, परंतु मतदारांनी तशी संधी दिली तर एका कुठल्या तरी पक्षाचं सरकार येऊ शकेल. आणि मतदारांना पाचवी संधी आहे. ऐतिहासिक निर्णय घ्यायला, ऐतिहासिक निर्णय त्यामुळे ही निवडणूक खऱ्या अर्थानं ऐतिहासिक होणार आहे. कारण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये एक वेगळं चित्र या निवडणुकीतनं तयार होणार आहे. कारण प्रत्येक पक्षाला आपली ताकद खरोखर किती आहे, आपला रीच किती आहे, आपल्याला किती जनाधार आहे, या सगळ्याची उत्तरं मिळणार आहेत. नाही, मी आणखीन एक फक्त त्यात ऍड करू इच्छितो की महाराष्ट्र हे नेहमी स्थिर सरकार देणारं राज्य आहे. राजकीय काही नेतृत्व बदल झाले असतील, पण 95 पासून तुम्ही 20 वर्ष पाहिलं तर आघाडी युतीचं सरकार सुरू झालं. नाही तर त्याच्या अगोदर कायम एक पक्षीय बहुमत असणारं आहे. गेली 20 वर्ष चार सरकार जी आली युतीचं आणि नंतर आघाडीचं 3, हे सोडलं तर नेहमी स्थिर सरकार देणारं महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट सुद्धा केव्हाही अस्थिरतेमुळे निर्माण झाली नाही. याच वेळेला पहिल्यांदा तांत्रिक मुद्द्यावरती काय 2-3 आठवड्याची केव्हाही आले नाही. पुलोच्या वेळेला सुद्धा राजकीय कारण होतं, अस्थिरतेमुळे नाही, राजकीय निर्णय होता तो तसा. त्यामुळे महाराष्ट्र हे नेहमी स्थिर सरकार देणार आहे. आणि मला असं वाटतं की यावेळेला उलट खरी संधी कुणाला असेल तर मतदारांना संधी आहे. दोन्ही मान्यवरांनी जे सांगितलं अत्यंत महत्वाचं आहे की मतदाराला सगळ्यात मोठी संधी आहे. एक पक्षाचं सरकार महाराष्ट्रावरती आणायचं का याचा निर्णय मतदार घेऊ शकणार आहेत. आणि मला वाटतं 19 तारखेला आपल्याला हे सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. तुर्तास आमच्या स्टुडिओमध्ये दोन्ही मान्यवर आले आणि आपली मतं त्यांनी व्यक्त केली, याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा, संवाद, प्रतिवादमध्ये. BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.